विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, SYBAच्या आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे मी स्वागत करीत आहे. आज आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर 1 S1 आहे, त्या S1चा चॅप्टर नंबर 2 त्यामधील महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, या प्राकृतिक रचनेमधील ड्रेनेज पॅटर्न याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. आजच्या तासिकेला आपण गोदावरी नदी किंवा गोदावरी नदीचे खोरे किंवा गोदावरी ड्रेनेज पॅटर्न याविषयी चर्चा करणार आहोत. याविषयी चर्चा करत असताना आपण मागील तासिकेला काय बघितले याचाही विचार करणं क्रमप्राप्त वाटतं की मागील तासिकेला आपण बघितलं की महाराष्ट्राची नदी प्रणाली कशी आहे. महाराष्ट्राची नदी प्रणालीचा विकास, संस्कृतीचा विकास करण्यामध्ये किंवा भूमी सुजलाम सुफलाम करण्यामध्ये महाराष्ट्रातील वाहणाऱ्या नद्यांनी किती मोठा हातभार लावला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे जीवन सर्वस्वी फुलवण्यासाठी, त्यानंतर त्याच्या काठावर असलेले पवित्र तीर्थस्थाने अतिशय पवित्र करण्यासाठी या महाराष्ट्रातील नद्यांनी किती मोठं सहकार्य केलं आहे किंवा किती मोठ्या संस्कृतीचा विकास करण्यासाठी हातभार लावला आहे ही आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर नद्यांच्या मार्गानुसार कशी विभागणी केली आहेत, कोणकोणत्या नद्यांचं कशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आलं हे मागील तासिकेला आपण बघितलं. त्याचबरोबर नद्यांचे मुख्य जलविभाजक धरून पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे काय याचाही अभ्यास मागील तासिकेला आपण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील नद्यांची खोरी आपण सांगत असताना मागील तासिकेला सांगितलं होतं की गोदावरी खोरे असेल, भीमा खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, नर्मदा खोरे असेल किंवा तापी खोरे असेल याचाही आपण मागील तासिकेला किंवा महाराष्ट्रात आढळणाऱ्या या खोऱ्यांचा विचार केला. आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली जरी असेल तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा विचार करत असताना मागील तासिकेला आपण की गोदावरी खोरे आणि गोदावरी नदीमध्ये कुठे उगम पावती, दक्षिण भारताची गंगा किंवा नदीच्या उत्पत्तीविषयीची असणारी आख्यायिका याविषयी आपण बघितलं. त्याचबरोबर तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की षष्ठ वर्ष सहस्रापी भागीरथ्यम उहागनम गोदावरी स्नानम सिंहस्थ बहुस्मृती हेही तुम्हाला सांगितलं होतं की 60,000 वर्ष भगीरथाचे स्नान केल्याने जे फळ मिळते ते सिंहस्थ पर्वणी म्हणजे सिंह राशीत गुरु आला असता गोदावरीत एकदाच स्नान केल्याने मिळत असते. आणि ह्या गोदावरीचे नदी प्रणालीचे क्षेत्र किती आहे, कोणत्या ठिकाणी तिचा उगम होतो, त्यानंतर तिच्या असणाऱ्या एकूण तिची लांबी किती आहे, त्यानंतर नदी प्रणालीचे क्षेत्र किती आहेत. त्याचबरोबर राजकीय क्षेत्राचा विचार करत असताना या गोदावरी नदीने जे जवळजवळ 49% क्षेत्र हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी या गोदावरी खोऱ्याने व्यापलं आहेत. याचाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. त्यानंतर मागील तासिकेला असंही सांगितलं होतं की गोदावरी खोऱ्याचे विभाग पाडण्यात आले आहेत. त्या खोऱ्याच्या विभागाचा विचार करत असताना आपण त्याचाही विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी खोऱ्याचे विभाग पाडलेले आहेत. त्यामध्ये गोदावरी मुख्य खोरे असेल, गोदावरी पूर्णेचे खोरे असेल, मांजरा नदीचे खोरे असेल, पेनगंगा नदीचे खोरे, वर्धा नदीचे खोरे, वैनगंगा नदीचे खोरे, प्राणहिता नदीचे खोरे, इंद्रावती नदीचे खोरे समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रत्येक एका खोऱ्याविषयी माहिती बघावायची आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण बघणार आहोत गोदावरी नदीचे खोरे. आता गोदावरी नदीचे खोरे बघत असताना आपण पहिल्यांदा बघणार आहोत गोदावरी नदीचा उगम कुठे होतो. तर गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरीच्या टेकड्यांमध्ये म्हणजे ब्रह्मगिरीच्या टेकड्या म्हणजे त्या कुठे आहेत, त्या त्र्यंबकेश्वरजवळ असणाऱ्या ब्रह्मगिरीच्या टेकड्याजवळ डोंगराळ अशा भागामध्ये, त्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये आपल्या गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिकजवळच आता ह्या गोदावरी त्या ठिकाणी उगम झाल्यानंतर नाशिकला जवळ येत असताना तिचे पात्र अरुंद आहे आणि त्या ठिकाणी नाशिकच्या अगोदरचा असणारा तिचा प्रवास साधारणतः 20 ते 30 किलोमीटरच्या आसपास असणारा तिचा प्रवास तो अतिशय कमी असणाऱ्या खोल गळईमधून होतो किंवा असणाऱ्या या डोंगराळ प्रदेशातून होत असल्यामुळे त्या ठिकाणी नाशिकजवळ असणाऱ्या नदीचे पात्र अरुंद आहे आणि तिचा प्रवास हा खडकाळ प्रदेशातून होत असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी असणारी गोदावरी खोरे. त्यानंतर गोदावरीच्या 2 गोष्टी बघितल्या तर गोदावरीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून म्हणजे गोदावरीच्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या दारणा नदी असेल, प्रवरा असेल, मुळा असेल, भोर असेल, सिंदफणा असेल, बिंदुसरा असेल किंवा कुंडलिका असेल, या नद्या तिला दक्षिणेकडून येऊन मिळतात. त्याचबरोबर
पुढे गेल्यानंतर असंही आपल्याला बघता येईल की डाव्या तीरावरून किंवा उत्तरेकडून जर बघितलं, कादवा असेल, शिवना असेल, खाम असेल, ह्या नद्या तिला आता उत्तरेकडून येऊन मिळतात. म्हणजे हेही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. गोदावरी नदी ही अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्ह्याची सरहद्द औरंगाबाद जालना जिल्ह्याशी निगडीत आहे असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. तेलंगणामधून नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी पूर्वेकडे वाहत जाते. पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सरहद्दीजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते. बघा, म्हणजे या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ती तेलंगणामधून वाहत जाते, म्हणजे तेलंगणात जाते, महाराष्ट्रातून तेलंगणात प्रवेश करते. तेलंगणातून प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातून ती गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते. नांदेड जिल्हा लक्षात समोर आणा, तुमच्या डोळ्यासमोर आणा. नांदेड जिल्ह्यातून ती गोदावरी पूर्वेकडे वाहते आणि पुन्हा ती गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या सरहद्दीजवळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रवेश करते. अशा प्रकारे या ठिकाणी मुख्य नदीचे खोरे असे आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या प्राणहिता असतील, इंद्रावती असेल, ह्या नद्या त्या ठिकाणी मुख्य गोदावरी. त्यानंतर पुढे आपल्याला असं बघावलं की या खोऱ्याचं वैशिष्ट्य बघत असताना कळसुबाई जे ठिकाण आहे, कळसुबाई माहिती आहे आपल्याला की महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण असं आपण म्हणतो. या शिखराजवळ उगम पावणारी दारणा नदी नाशिकच्या दक्षिणेला 24 किलोमीटर अंतरावर उजव्या किनाऱ्याला किंवा उजव्या बाजूने गोदावरी नदीला मिळत असते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर 17 किलोमीटर अंतरावरून नांदूर येथे कादवा नदी या ठिकाणी गोदावरी नदीला मिळते. त्यानंतर हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदराजवळ ज्या ठिकाणी रतनवाडी किंवा रतनगड आहे त्या ठिकाणी प्रवरा नदीचा उगम होतो आणि प्रवरा नदीचा उगम प्रवरा आणि व मुळा आणि ह्या नद्या संयुक्त प्रवासाने नेवासाजवळ पाचेगाव नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा संगम होतो. म्हणजे त्याच्या प्रवरा आणि मुळाचा संगम नेवासाजवळ होतो आणि त्यानंतर पुढं प्रवरा आणि मुळा या कायगाव टोका किंवा कायगाव टोक्याजवळ त्या ठिकाणी ह्या गोदावरीला मिळत असतात. सातमाळाच्या डोंगररांगामध्ये जर आपण गेलो तर सातमाळाच्या डोंगररांगामध्ये उगम पावणारी शिवना नदी ही उगम पावून दक्षिणेला वाहते आणि दक्षिणे वाहत असताना गोदावरी बालाघाट डोंगरामध्ये बीड जिल्ह्यात उगम पावणारी सिंदफणा नदी ही पैठणच्या पूर्वेस त्यानंतर पुढे बघणार आहोत गोदावरी आणि पूर्णा नदीचे खोरे. आता या गोदावरी पूर्णा नदीचे दुसरा जो गोदावरी खडकाचा दुसरा विभाग आपण त्याला म्हणणार आहोत गोदावरी पूर्णा खोरे. अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये पूर्णा नदी उगम पावते. पूर्णा या स्थानकाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर परभणीहून आलेली पूर्णा नदी डावीकडून गोदावरीस येऊन मिळते. त्यानंतर पूर्णा, दुधना ह्या त्या ठिकाणी नद्यांचा संगम आपल्याला बघावयास मिळेल. म्हणजे थोडक्यात असं जर बघितलं गेलं की गोदावरी आणि पूर्णा नदीचं खोरं आहे. या खोऱ्याचा जर विचार केला आपण तर अजिंठा डोंगर रांगाच्या आसपास असणारा प्रदेश, त्यानंतर परभणी ऐकून आलेली पूर्णा नदी गोदावरीला येऊन मिळते किंवा पूर्णा आणि दुधना नदींचा संगम या दरम्यान आपल्याला गोदावरी पूर्णा खोरे पाहावयास मिळेल. त्यानंतर पूर्णा नदीला डाव्या तीरावर मिळणारे खेळणा नदी असेल, उजव्या तीरावर मिळणारा असताना अंजना नदी असेल, गिरजा असेल, कापरा असेल, दुधना असेल, या नद्याही त्या ठिकाणी उजव्या तीरावर किंवा त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत मांजरा नदी. आता या मांजरा नदी खोरे बघत असताना बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा पठारावरील अंबेजोगाईच्या दक्षिणेकडील मांजरा नदी वाहते आणि नांदेडवरून पुढे गेल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेवरील कोंडलवाडी उजवीकडून मांजरा नदी गोदावरीस मिळत असते. या खोऱ्यामध्ये त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये लातूर असेल, निलंगा असेल, ह्या तालुक्यामध्येही मांजरा नदी वाहते. पुढे या खोऱ्यामध्ये असणारी ही मांजरा नदी कर्नाटकात किंवा कर्नाटकमध्ये काही अंतर गेल्यानंतर पुन्हा लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर वाहते आणि नांदेडवरून पुढे गेल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेवरून कोंडलवाडीजवळ उजवीकडून गोदावरीस मांजरा नदी ही मिळत असते. असा हा आपण विचार करतो की लातूर जिल्ह्यामध्ये लातूर असेल, निलंगा असेल, या तालुक्यांमध्येही मांजरा नदीचं खोरं आहे आपल्याला बघावयास मिळेल. त्यानंतर पुढे आपण या मांजरा नदीच्या खोऱ्याचं बघितलं असेल तावरजा असेल, तेरणा असेल, गिरणा असेल, लेंडी असेल, मन्याड असेल, या तिच्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्याची सरहद्द मांजरा नदीमुळे निर्माण झाली आहे, हे आपल्याला नमूद करावे लागेल. नाशिक ते नांदेड दरम्यान असणारी गोदावरी नदी ही बेसाल्ट अशा अतिशय कठीण अशा खडकामय भागातून वाहत असते. त्यानंतर हा अतिशय कठीण स्वरूपाचा असल्यामुळे या ठिकाणी अपक्षरण म्हणजे खनन
किंवा वेदरिंग हे कार्य अतिशय कमी प्रमाणात चाललेलं आहे ते आपल्याला दिसून येईल. त्यानंतर सह्याद्री किंवा डोंगर रांगामधून वाहणाऱ्या उपनद्यांमधून गोदावरी खोऱ्यातून गाळाचे मैदान निर्माण झाले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये नाशिक असेल, नेवासे असेल, औरंगाबाद असेल, जालना, पैठण, परभणी, बीड, नांदेड, उदगीर असे महत्त्वाची शहरेसुद्धा या आंध्रा नदी किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत हे आपल्याला दिसून येते. नंतर आपण बघणार आहोत की पूर्व विदर्भातील नद्या कोणकोणत्या आहेत. तर पूर्व विदर्भातील नद्या बघत असताना आपल्याला महत्त्वाच्या नद्या आठवतात की वर्धा आणि वैनगंगा. त्यानंतर मराठवाड्यातून उगम पावणारी पेनगंगा असेल याचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं होतं. आणि या उगम पावणाऱ्या ह्या दोन नद्या ह्या उत्तर दक्षिण दिशेने वाहत जाऊन या गोदावरीस मिळत असतात. त्यानंतर पुढचं एक खोऱ्याचा विभाग बघायचा आपल्याला, तो पेनगंगा नदीचे खोरे. आता ही पेनगंगा नदी खोरे बघत असताना आपल्या अजिंठा टेकड्यामध्ये आग्नेय तीरावर असेल तर 20°31 उत्तर अक्षरवृत्त व 76°2' पूर्व रेखांश हा तिचा त्या लोकेशन आहे, त्या ठिकाणी तिचा उगम होतो. या ठिकाणी उगम झालेल्या नदी ही पेनगंगा नदी ही बुलढाणा यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते आणि ही वर्धा नदीच्या यवतमाळच्या पूर्वेवर बल्लारपूर या ठिकाणी ती मिळते. पेनगंगा नदी ही अकला किंवा यवतमाळ जिल्ह्याची दक्षिणी सीमा आहे असे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्यानंतर पेनगंगा नदीस उजव्या बाजूने कयाधू तर डाव्या बाजूने पूस, अरणा, वाघाडी व खुनी ह्या तिच्या उपनद्या तिला येऊन मिळत असतात. म्हणजे या ठिकाणी पेनगंगा नदीचं उगम कुठे होतोय, पेनगंगा नदी या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर पेनगंगा नदीला कोणत्या बाजूने कोणकोणत्या उपनद्या येतात. उदाहरणार्थ उजव्या बाजूने बघितलं असेल तर कयाधू येते, डाव्या बाजूने असेल तर पूस, अरणा, वाघाडी व खुनी या तिच्या उपनद्या येत असतात. अशा प्रकारे पेनगंगा नदीचं खोरं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचं हे नदीचं खोरं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वर्धा नदीचे खोरे. आता मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये जर गेलो आपण, सातपुडा रांगांच्या दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होतो आणि या नदीचा उगम झाल्यानंतर ही नदी उत्तर दक्षिण दिशेने वर्धा नदी 455 किलोमीटर वाहते हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. पूर्वेकडे असणाऱ्या ह्या नदीने पूर्वेकडे तापी खोऱ्यामध्ये वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून अगदी तकलादू जलविभाजकामुळे ही निर्माण झाली आहेत असे आपल्याला म्हणावे लागेल. त्यानंतर ही उत्तर दक्षिण दिशेने वाहत जाऊन साधारणतः 455 किलोमीटर वाहते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर वर्धा नदीला उजव्या किनाऱ्यावरून वेम्बला, निरगुडा, विदर्भात तर डाव्या बाजूने गेल्यानंतर तिला कार असेल, बोर असेल, नव असेल, इरई असेल ह्या ठिकाणी त्याच्या उपनद्या तिला येऊन मिळत असतात. म्हणजेच एक वर्धा नदीचं खोरं हे एक महत्त्वाचं उपखोरं आपण गोदावरीचं मानावं लागेल. त्यानंतर वर्धा अमरावती जिल्हा पुढे यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सरहद्द निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या वर्धा नदीच्या खोऱ्याने केलेलं आहे. जाणार आहोत आपण वैनगंगा नदीचे खोरे. आता वैनगंगा नदीचे खोरे बघत असताना आपल्याला की वैनगंगा नदी कुठे उगम पावली, तर महाराष्ट्राच्या सरहद्दीवर मध्य प्रदेशामध्ये मैकल पर्वतरांगा आहे. या मैकल पर्वतरांगामध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकडीजवळ बक्कल येथे या वैनगंगा नदीचा उगम होतो व दक्षिणेकडे सुमारे 300 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी जात असते. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला बघितलं गेलं की महाराष्ट्राच्या सरहद्दीजवळ असणारा मैकल जो पर्वतरांग आहे, या मैकल पर्वतरांगामध्ये वैनगंगा नदीचा उगम झालेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर पुढं असंही गेल्यानंतर नागपूरच्या मैदानावरून वाहत येणाऱ्या कन्हान असेल, पेंच असेल, तसेच गोंदिया असेल जिल्ह्यातून येणाऱ्या वाघ, या सर्व नद्या या ठिकाणी वैनगंगेस मिळत असतात. त्यानंतर पुढं असेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर गेलो आपण, वर्धा असेल किंवा वैनगंगा असेल या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस होतो. यापुढे तिला प्राणहिता असे ह्या नावाने ओळखले जाते. म्हणजेच याशिवाय ह्या ठिकाणी प्राणहिता नदीचे खोरे किंवा प्राणहिता नदी खोरे असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. यामध्ये नाग असेल, अधारी असेल, सूर असेल, गाढवी असेल अशा वेगवेगळ्या उपनद्याही त्या ठिकाणी वैनगंगेस येऊन मिळत असतात. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बघणार आहोत आपण प्राणहिता नदीचे खोरे किंवा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सरहद्द वैनगंगा नदीमुळे नमूद करावं लागेल. त्यानंतर प्राणहिता नदीचे खोरे
आता वर्धा पैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह पुढे वैनगंगेबरोबर संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी असे म्हटले गेले आहे. म्हणजेच प्राणहिता नदी ही साधारणतः वैनगंगा नदीलाच म्हटलं गेलं आहे. पण या ठिकाणी तुम्हाला असं एक सांगावंसं वाटतं की वर्धा आणि पैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह झाल्यानंतर पुढं तिला नाव देण्यासाठी तिला संयुक्तपणे त्या वैनगंगा आणि वर्धा या दोन्हींचं नाव एकत्र होऊन ती प्राणहिता नदी तयार होते आणि प्राणहिता नदी नदीला येऊन मिळते. आता महाराष्ट्रातील तेलंगातील सुमारे 117 किलोमीटर सरहद्द या नदीने तयार केली आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दीवर गोदावरीला प्राणहिता नदी येऊन मिळते. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण इंद्रावती नदीचे खोरे. आता इंद्रावती नदीचे खोरे बघत असताना मध्य प्रदेशामध्ये उगम पावणारी इंद्रावती नदी विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये वाहते व पुढे ती गोदावरीस मिळते. इंद्रावती नदीला बंदिया असेल, अकेरा असेल, डोंगरी असेल, त्यानंतर कोठारी असेल, या तिच्या उपनद्या तिला येऊन मिळत. आता पुढे जाणार आहोत की आपण गोदावरी व तिच्या उपनद्यांनी केलेल्या नदींच्या खोऱ्यातील दख्खनच्या लाव्हाची झीज मोठ्या प्रमाणात केली आहे ही आपल्याला समजावं लागेल. त्यानंतर या सर्व गोदावरी खोऱ्याचा जर आपण विचार करत गेलो तर गोदावरी खोऱ्याची सरासरी उंची 350 ते 550 मीटरच्या दरम्यान आपल्याला आढळून येते किंवा आढळून आली आहेत. त्याचबरोबर असंही आपल्याला म्हणावं लागेल की गोदावरी खोऱ्यामध्ये जसे जसे पूर्वेकडे जावे तसा त्याचा विस्तार कमी कमी होत जातो असंही आपल्याला म्हणावं लागेल. गोदावरी खोऱ्यामध्ये जसे जसे पूर्वेकडे जावे म्हणजे विदर्भाकडे तसं त्याचा विस्तार कमी होत जातो. त्यानंतर नांदेडजवळ ह्या खोऱ्याची रुंदी फक्त 50 किलोमीटर आहे. त्या मानाने खोऱ्याच्या वरच्या बाजूस त्याची रुंदी 150 ते 200 किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्यानंतर पुढे असे आपल्याला म्हणावं लागेल की गोदावरी खोऱ्याचे उत्तर आणि दक्षिणेस जलविभाजक स्पष्टपणे दिसतात व तीव्र उताराचे असतात. उत्तरेकडील सातमाळा पर्वत असेल, अजिंठा डोंगराची मोठ्या प्रमाणात नदीने झीज केलेली असल्यामुळे. त्यानंतर पुढेही आपल्याला गेल्यानंतर दक्षिणेतील बालाघाट रांगेमधील लहान मोठ्या नद्यांचा उगमाच्या क्षेत्रामध्ये खननाचे कार्य असेल किंवा अपस्खलनाचे कार्य असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किल्ले असतील. त्यामुळे काही ठिकाणी नदी चौरे आपल्याला पाहावयास मिळत असते. आता आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदीचौर्य किंवा वाण नदीने निर्माण केले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या वाण नदीमुळे मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदीचौरे तयार झाले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोदावरी नदीच्या खोऱ्याचे आपण जे विभाग पाडले त्या विभागांचा आज आपण सखोल चर्चा केली आहे. त्यामध्ये गोदावरी नदीचे मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा नदीचे खोरे, मांजरा नदीचे खोरे, पेनगंगा नदीचे खोरे, वर्धा नदीचे खोरे, वैनगंगा नदीचे खोरे, प्राणहिता नदीचे खोरे, इंद्रावती नदीचे खोरे यांची सविस्तर माहिती आपण बघितली. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण की भीमा नदी व भीमा नदीचे खोरे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये भीमा नदीची आख्यायिका असेल, नदी प्रणालीचे क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा भीमा नदीच्या उपनद्या असतील किंवा भीमा नदीला येऊन मिळणार तिचा प्रवाहमार्ग कसा आहे त्याचा असेल किंवा भीमा नदीमध्ये येऊन मिळणार तिच्या उपनद्या असतील त्यांचाही या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या तासिकेमध्ये आपणास काही अडचण समस्या उद्भवली असेल तर या ठिकाणी माझा ईमेल ID दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.